माझ्यासोबत ज्येष्ठ नागरिक त्यांच्याशी आपण बोलूयात. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत, कसं काय वातावरण आहे? एकदम चांगलं वातावरण आहे. एकदम चांगलं वातावरण आहे. फक्त विनंती अशी आहे की लवकरात लवकर जर ह्या तापलेल्या वातावरणात जर निवडणुका झाल्या असत्या तर अजून सोयीचं झालं असतं. पण ऐकायला मिळतं की नगरपालिकेच्या निवडणुका आधी लागतात आणि झेडपीच्या निवडणुका पुढे जातात. ही एक सगळ्यात मोठी खरी समस्या आहे. कारण काय होतं, आजचं जे वातावरण आहे हे अतिशय लोकांच्या उत्स्फूर्तपणे वातावरण आहे आणि हे जर पुढे गेलं तर थोडंसं आळसपणा ओढवतो, अशी एक परिस्थिती. परंतु या ज्या निवडणुका घातल्यात सगळ्यात निवडणुका तर होणारच आहेत, परंतु शेतकरी वर्गामध्ये निवडणुकांच्या संदर्भात अशी नाराजी आहे का कांद्याचं मार्केट सरकारने जबरदस्त पाडल्यामुळं शेतकरी वर्गात थोडं चिंतेचं आणि नाराजीचं वातावरण आहे. याचा फटका कोणत्या पक्षाला बसेल? याचा फटका भाजप पक्षाला बसेल. भाजप पक्षाला, कारण भाजपचीच आज सगळी सत्ता आहे, राज्यात आहे आणि केंद्रात बी आहे. आणि हे आमच्या गटापुरतं नाही किंवा या जिल्हा परिषद पुरतं नाही, परंतु संपूर्ण महाराष्ट्र, नाशिक असेल, दिंडोरी असेल, जो लासलगाव असेल, हा जो शेतकरी वर्गाचा खरी ते नाराजी तिथे. कोणी तुम्हाला हे सांगितलं नसेल, पण मी नम्रपणे सांगतो का कांद्याच्या बाजाराचा फटका भाजप सरकारला 100% याची किंमत मोजावी लागेल. आणि हीच परिस्थिती जर आमच्या शेतकऱ्यांची 4-2 वर्ष जर अशी 10-5 वर्ष राहिली तर आमच्या शेतकऱ्याला जगणं मुश्किल आहे. शेतकरी हा आज जगाचा पोशिंदा आहे आणि त्याच्याकडे एवढं मोठं दुर्लक्ष या सरकारने केले, याची किंमत सरकारला नक्कीच मोजावं लागेल. परंतु आम्ही सगळी मंडळी आज भैयांच्या ठामपणे पाठीशी, कारण भैयांनी आमच्या भागामध्ये, आमच्या गावामध्ये, आमच्या परिसरासाठी 25-30 वर्ष प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये भैया सहभागी झालेले आणि त्यामुळं आम्ही सगळं बाजूला, आमचं सगळं दुःख आमच्या शेतकऱ्यांचं सगळ्यात मोठं दुःख आहे, पण हे आम्ही बाजूला ठेवून जो आमच्या सुखदुःखात उपयोगी पडला, जो आमच्या सुखदुःखाला धावून आला, त्याच्या मदतीसाठी आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत. हीच आमची इच्छा आहे. मग तुम्ही बोलता बोलता असं म्हणालात की गरमागरमीच्या वातावरणामध्ये ह्या निवडणुका झाल्या तर बरं होती. म्हणजे आताचं जो काही वातावरण आहे, या निवडणुकांचं जे काही क्लायमेट आहे, जर आत्ताच निवडणुका झाल्या तर कोणत्या पक्षाला फायदा होईल? आत्ताच्या जर निवडणुका झाल्या तर आमच्या गटात मानसिंग भैयांना सगळ्यात मोठा फायदा आहे. कारण याचं कारण असं की जर राहिलं, जर पडलं तर आता त्यांनी जो केले, मग उज्जैनच्या ट्रिपा असतील, लक्झरी असेल, विकास कामं केलेली असतील, आणि मग कुठेतरी माणूस पुन्हा शिळा होतो, पुन्हा लोकांना आज अपेक्षा लागते बा परत काही मिळेल का, या गोष्टी घडून येत म्हणूनसाठी ह्याच्यात झालेलं चांगलं, अशी इच्छा आहे. बाकी काय 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 या वरुडे गावामध्ये काय विकास कामं झाली, काय बाय? आता आम्ही चिंचोलीचे, पण वरुड्याचे आता हा ओढा असेल, रस्ता असेल, पूर्वीचं वरुड वेगळं आणि आजचं संतोष दादांच्या मार्फत या गावाचा जो विकास आहे, कारण ह्या गावाचं नाव अख्ख्या तालुक्यामध्ये नाही, ते जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये एकीकरणासाठी आहे. या गावातच अख्ख्या गावांनी अनेक गणपती बसले जातात, पण एकमेव हे गाव असं आहे की एक गाव एक गणपती. हे एक आदर्श आहे या गावाचा, की दादांनी सांगायचं आणि गावाने ऐकायचं, ही या गावाची खासियत आहे. हे वरती आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी जे उमेदवार दिलेले आहेत त्यांच्या नेतृत्वाबद्दल काय वाटतं? काहीच नाही, एकदम सक्षम नेतृत्व आहे, कामं करणारच आहेत. कारण भैया त्यांच्यामध्ये असल्यानंतर आम्हाला वळसे पाटलांचा आशीर्वाद, त्यामुळे त्याबद्दल कामाच्या बाबतीत आम्हाला कधीच चिंता नाही. कारण आमच्या गावाला वरुड असेल, चिंचोली असेल, 20-20 कोटी रुपयाच्या 1800 लोकसंख्येला 20 कोटी रुपये आम्हाला मंजूर केले. मानसी पैसे आले किती बघा, किती द्यायचं अजून. माझ्या गावात तर स्वतः जवळजवळ 5 ते 7 कोटी रुपयाची कामं झाली. आता 1 कोटी रुपयाचा एक पूल मंजूर आहे. लय कामं केली जबरदस्त, याच्यापेक्षा आम्हाला काय हवंय. आणि गंमत अशी की आमच्या ज्या अडचणी आहेत ह्या काही राज्य लेवलच्या नाहीत किंवा दिल्ली लेवलच्या नाहीत. आमची अडचण पंचायत समिती आणि फार लय गेला तर जिल्हा परिषद, दोन्ही आमची माणसं आहे, म्हणजे आम्हाला चिंता करायची काय गरज आहे. आता एक शेवटचा महत्वाचा प्रश्न विचारतो. मला तर तुम्ही आळंदी पंढरीचे वारकरी दिसतात. इतर जे मतदार आहेत त्यांना काय आवाहन कराल? मतदान करताना व्यक्तीला पाहायचं, म्हणजे तो उमेदवार, त्याचा पक्ष पाहायचा की त्यांनी केलेली विकास कामं, नेमकं काय त्यांनी केलेली विकास कामं. आम्ही व्यक्ती पाहत नाही, पक्षही पाहत नाही. पक्षावर कधीच निवडणुका होत नाही, आमच्या ग्रामपंचायत सुद्धा होत नाही. आम्ही पक्षाच्या पाठीमागे कधीच जात नाही, व्यक्तीच्या मागे जातो. जो व्यक्ती आमचं काम करतो तो व्यक्ती आमचा, पक्षविक्ष नाही, अशी आमची. तर हे होते ज्येष्ठ नागरिक की त्यांच्यासोबत आपण बातचीत केलेली आहे. त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे की जर आत्ता या घडीला जर निवडणुका जाहीर झाल्या तर नक्कीच याचा फायदा जो आहे तो या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला होऊ शकतो, असा त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे.